या मावळातून मावळून तू कधीच गेलार। छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते ना मायबाप, तर आज हा हिंदू धर्म कदाचित आपल्याला जिवंत दिसला नसता। अरे ज्या गाईला आपण पूजतो, ज्या गाईला गो माता म्हणून आपण जिची पूजा करतो, ज्या गंगेचं आपण दर्शन घेतो, त्या गंगेचं पाणी दूषित केलं होतं। गायांची कत्तल, लाखो गायांची कत्तल करून त्या गायांचं रक्त पाण्यामध्ये, त्या गंगेच्या पाण्यामध्ये सोडल्या जायचं। गंगा बाटून टाकली, गाय बाटली होती, लेकी बाळीच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला जात होता। अजाजी जाऊ आई साहेबाच्या अंतकरणामध्ये भयंकर वेदना निर्माण होत होत्या। छत्रपती हो शिवरायांच्या जन्मासाठी साकडं घालावं माझ्या जिजाऊ आई साहेबांनी। देवा हे परमेश्वरा, अरे एखादा तरी वीर, एखादा तरी शूर पुत्र माझ्या पोटी दे, जेणेकरून या धर्माचं जागरण करण्यासाठी, या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी तू कामाला लागेल। भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करावी सज्जना हो। आणि ती प्रार्थना इसवी सन 1630-19 फेब्रुवारीच्या दिवशी माझ्या महादेवानं ऐकली आणि स्वतः अवतार धारण करून भगवान महादेवाने माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार धारण केला आणि पार्वती मातेने भवानी तलवारीचा अवतार धारण केला। सज्जन माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप महाशिवला जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, बापाचा बाप जन्मला आली या फळाला। आज जिजाऊची पुण्याई वा वा कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप शिवा जन्मला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तो बापाचा बाप शिवा जन्मला, बाप शिवा जन्मला। ज्या वेळेला जिजाऊ मासाहेबाच्या अंतकरणामध्ये धग होती, अंतकरणात आग होती, जिजाऊ आई साहेबांनी माझ्या महादेवाला, शिवाई भवानी मातेला साकडं घातलं आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला। सज्जन ज्या वेळेला माझ्या शिवरायांचा जन्म झाला, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे, त्या गावामधला एक माणूस त्या शिवनेरीच्या आरमारावर सैनिक म्हणून काम करत होता। ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या वेळेला त्या सैनिकाचा एक छोटा मुलगा 5 वर्षाचं लेकरू बापाला म्हणतोय, बाबा बाबा आज माझ्या अंगावर तुम्ही धोती घाला, मला तुम्ही सलवार घाला, माझ्या डोक्याला तुम्ही पगडी बांधा, बाबा बाबा मला तुमच्या बरोबर येऊ द्या, आज मला आज शिवनेरीवर यायचंय तुमच्या बरोबर बाबा। आजपर्यंत कधी हट्ट केला नाही ना बाबा मी तुमचा, आज मात्र मला तुमच्या बरोबर येऊ द्या। तो 5 वर्षाचा मुलगा आपल्या बापाच्या बोटाला धरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला। शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला आणि बापाच्या आता बोटाला धरलं त्यानं आणि बापाला म्हणला, बाबा चला, त्या किल्ल्यावर भली मोठी एक तोफ होती, त्या तोफेच्या जवळ सज्जन हो त्या पोरानं बापाला नेलं आणि बापाला ते पोरगा म्हणतंय, बाबा बाबा उचला, बाबा उचला, तुम्हाला जेवढा उचलतोय तेवढा मोठा गोळा, दारूचा गोळा उचला आणि या तोफेच्या तोंडामध्ये टाका। बारी पोरानं बापाला तो तोफेचा गोळा उचलायला सांगितला, बापानं तोफेचा गोळा उचलला आणि त्या तोफेमध्ये नेऊन टाकला। ते पोरग गेलं सज्जन हो, हातामध्ये मशाल घेतली, पेटलेली मशाल हातामध्ये घेऊन ते पोरग तिथं गेलं आणि त्या तोफेच्या कानामध्ये ते पोरग बोलायला लागलं। ते 5 वर्षाचं निरागस लेकरू, धोती घातलेली, सलवार घातलेला, डोक्याला पगडी बांधलेली 5 वर्षाचं लेकरू त्या तोफेच्या कानाजवळ गेलं आणि त्या तोफेला म्हणू लागलं, हे माते
आज तुझा एवढा आवाज होऊ दे, असा एवढा आवाज होऊ दे, आज एवढी वाज, आज एवढी वाज. अरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या ज्या लोकांनी गोमातेला त्रास दिलाय, ज्या ज्या लोकांनी लेकी बाळींना छळण्याचा प्रयत्न केलाय, त्या त्या दुर्जनांना, त्या दुश्मनांच्या कानापर्यंत जाऊन कळू दे की तुमचा बाप या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलाय म्हणून कळू दे. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, राजा शुभ जन्मला, हो राजा शुभ जन्मला. जय जय भवानी. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. शूर म्हणावं सज्जन हो कुणाला. अरे एका एका दुश्मनाची मस्तक धडा वेगळे केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून या धर्मासाठी अरे लाखो लोकांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. माझी विनंती आहे सिद्धेश्वर महाराज, आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या गावातल्या आणि परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती माझी, हा माझा वेळ कीर्तनाचा संपलाय, पण तरीही आज शेवटचा दिवस आहे, मी आवर्जून आणखी 5 मिनिटं घेणार आहे. माझ्या तरुणांना विनंती आहे सज्जन हो, माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करताय ना, आता या उद्याच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही शपथ घ्या आणि 2 गोष्टी करायला कधी लाजू नका. उद्यापासून क्लास 1 क्लास 2 अधिकारी जरी झालात तर 2 गोष्टी करायला लाजू नका. पहिली गोष्ट, कपाळाला तिलक लावायला लाजू नका आणि डोक्याला शेंडी ठेवायला, चोटी ठेवायला लाजू नका सज्जन. आपला हिंदू धर्म याचा अभिमान ठेवा. अरे पहा, परधर्मीय लोकांच्या जवान पोरांकडे बघा. अरे किती बी जवान पोरगा असू द्या, त्यांचा किती जवान पोरगा असू द्या, त्याला नाही वाटत का चांगले कट पाडावेत आणि चांगले केस उडवत आम्ही रस्त्यानं फिरावं. पण कोणताच पोरगा सज्जन केस उडवत फिरत नाही. परधर्मीयांचा जाळीची टोपी डोक्यात घालूनच चालतो. आपल्या धर्मासाठी आपण जागं राहिलं पाहिजे, ध्यानात ठेवा कायम स्वरूपी. अरे लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिला या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. ज्या वेळेला लाखो लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना मायबाप, त्या वेळेला सगळ्यात पहिलं या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव अग्रगण्य येतं, ते म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं. आठवा, त्या वेळेला शंभू राजाला माझ्या, अरे ज्या वेळेला माझ्या शंभू राजाला सज्जन हो बादशहानं पकडून नेलं, हजारो साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून नेव ना, तसं एक माझ्या छत्रपती शंभू राजाला पकडून नेलंय माय बाप. पाहिलं त्या बादशहानं संभाजी महाराजांकडं तळपायाची आग मस्तकाला गेली. बादशहाच्या मुखातून शब्द निघाले. बादशाह म्हणतो, अरे ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नोच डालो आंखें. लाल तापलेल्या सळाया हातात घेतल्या आणि यवनांनी माझ्या छत्रपती शंभू राजाच्या डोळ्यात घातल्या माय बाप. जरा वाद झाला, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या. अरे एवढ्यावर ते नराधम नाही थांबले. 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, अंगाची साल नखानं सोलून काढली माय बाप. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात तसे अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. ज्या वेळेला बादशहाला शंभू राजाचं मस्तक धडा वेगळं करायचंय, त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला, पोरांनो ऐका रे. त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला, रक्तबंबळ अवस्थेमध्ये मस्तक धडा वेगळं करायचंय. विचारलंय बादशाहनं, बोल संभा, इस्लाम कबूल है? माझ्या संभाजी राजानं उत्तर दिलं, अरे बादशाह, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच. ही प्रेरणा, ही चेतना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. गल्ले बोरगावकरांचे पैसे जास्त झालेत म्हणून हा उत्सव चाललाय नाही माय बाप. हा सोहळा, हा उत्सव पोरांनो
कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वधर्माची धग निर्माण झाली पाहिजे. पवित्र तुळशीच्या माळा घाला, व्यसनापासून बाजूला राहा, फॅशन पासून बाजूला राहा आणि या अध्यात्मामध्ये या. कित्येक पोरं पाहतोय मी, तरुण पोरं आज कीर्तनाला येत नाहीत. आपल्या गावामध्ये आनंद वाटला मला, बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत. अरे गावागावातली तरुण पोरं दिसत नाहीत, 350 चॅनल रिमोट हातात घेऊन बदलत बसतात, पण यांना आपलं भविष्य नाही. एक लक्षात घ्या, 7 दिवस माझं चॅलेंज आहे सज्जन हो सगळ्या तरुणांना. 7 दिवस जर प्रामाणिकपणाने समोर बसून कीर्तन करायचं, जर तुम्ही कीर्तन ऐकलं ना, तुमचं जीवन जर नाही बदललं तर कीर्तन करणं बंद करीन सज्जन हो. ताकद आहे माझ्या संतांच्या विचारामध्ये, संतांच्या वाक्यांमध्ये सज्जन हो. रोज एका कीर्तनातून एक तरी वाक्य तुम्हाला असं भेटल जे तुमचं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही. प्राणाचं बलिदान दिलं धर्मासाठी, आणि जी माणसं देवासाठी प्राणाचं बलिदान देतात त्याला शूर म्हणतात. सज्जन हो, तुकोबाराय म्हणतात शूराला पोळी मिळते. सगळे शूर होऊ शकत नाहीत. जगात लाखो लोक भक्ती करतात, पण त्यांची भक्ती देखादेखीची. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. कामावले तरी पाकावो जगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. गोडी आली ना एकदा भक्तीला सज्जन हो, की मग जगाचा बाप ती गोडी चाकण्यासाठी येतो. जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. जगाचा बाप आला सज्जन हो, आला पोळीचा आनंद घेण्यासाठी. इतका नाचला, इतका नाचला, नाचता नाचता देवाचा गळा पेटला. नुसता पांडुरंग नाही आला तर कैलासातला सिद्धेश्वर महादेव सुद्धा आला. माझे महादेव आले, महादेवानं सुद्धा भक्तिरूपी पोळीचा आनंद घेतला, नृत्य केलं, नाचले महादेव. सिद्धेश्वर महाराज कसे नाचले? महादेवाचं नृत्य, ज्याला तांडव नृत्य म्हणतात सज्जन हो. सगळ्यांना इच्छा आहे, बऱ्याच जणांची फरमाईश आहे की शिवतांडव झालं पाहिजे. शिवतांडव एकदा घ्यायचं आणि शिवेला पूर्ण विराम. एकदा हात वर करा सगळ्यांनी, A to Z. जय हो. ऊंचा तेरा धाम हो कैलास वाले बाबा, हे भीमाशंकर बाबा, हे वैद्यनाथ बाबा, हे कृष्णेश्वर बाबा, हे नागनाथ बाबा, हे सिद्धेश्वर बाबा, हम करते हैं तुझे प्रणाम. शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभान, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभान, गंग की तरंग माल कुमल नील माझे, गौतम परिलाल लाल चंदन की गोर भान, गंग की तरंग माल भगटे पर मुंडन की कंठमाल, मुंडन की कंठमाल हृदय विशाल पदक जाल विमाल हर दयाल राजे, टम 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 डमरू वाजे नाग शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव, हे जी भोले महाराज आज तांडव नाचे. क्या बात है बाबा. तुरिया बात, तुरिया बात, तुई तरक जात, शंखनाद शृंगिवाद विविधवाद भेरी, हे तात 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 भरत काल तत तात भरत तलड कतल खात मंद मंद, अमरी गण तुमन जाल, अमरी गण तुमन जाल, वर कतल कपशाल, उन जन मानस विशाल अमित मोध जाते. भले भले. टम 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 टमर वाजे नाग शेष सर्व साज शंकर महाराज आज तांडव, हे जी भोले महाराज आज
वरदानुसार